आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार पुण्यातील वाहतूक कोंडीचा आढावा घेणार। शहरातील खड्डे आणि चाकणे एमआयडीसी बाबतही आढावा घेणार। सुनेत्र पवार कंपन्यांच्या समस्या जाणून घेणार। पीएम केअर फंडाच्या निधीमध्ये मोठी वाढ। पीएम केअर फंडामधील रक्कम 8,452 कोटींवर। पीएम केअर फंडाच्या मुदत ठेवीमधून 475 कोटींचं व्याज। बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ। बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग, ठराव मंजूर करण्यावरून गोंधळ। मराठी नगरसेवकांकडून ठरावाला आक्षेप। सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यानं आक्षेप, तर ठराव आजच मंजूर करण्याची कन्नड नगरसेवकांची मागणी। सर्पदंशाचा अधिसूचित आजारमध्ये समावेश। फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांची मागणी मान्य। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय। चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल। एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार। उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मोठा निर्णय। सीसीटीव्ही नसतील तर 10वी-12वीचं परीक्षा केंद्र रद्द होणार। कोकण बोर्डाचं महत्त्वाचं पाऊल। 175 केंद्रांची तपासणी करत गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। बेळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या 24 तासामध्ये चांदीच्या दरामध्ये 2 हजारांची घसरण, तर सोन्याचे दर स्थिर। चांदीचे दर जीएसटीसह 2,44,110 रुपयांवर, सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,590 रुपयांवर स्थिर। मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिसरामध्ये विविध सुधारणा करण्यात येणार। या सुधारणांचा आर्थिक भार मुंबई महापालिका उचलणार। संबंधित परिसरात भूमिगत पादचारी मार्ग, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास प्रस्तावित। नवी मुंबईमध्ये दिघा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेवर दगडफेक करतानाचा व्हिडिओ व्हायरल। अजय शिंदे नामक तरुणानं दगडफेक करताना रील काढली। रेल्वे पोलिसांनी तरुणाचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी। मुंबईला पावसाळी आजारांनी चांगलंच घेरलं। 3 महिन्यामध्ये डेंग्यूचे 1,000 तर मलेरियाचे 3,000 रुग्ण। पालिकेकडून 5 लाख लोकांचं सर्वेक्षण। वर्षभरात मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। मराठी येत नाही, हिंदीमध्ये बोला। कुत्र्यांची तक्रार करण्यासाठी फोन करणाऱ्या महिलेला केडीएमसीच्या सुपरवायझरचा मराठी बोलण्यास नकार। महिलेच्या फोनवरील संवादाचे रेकॉर्डिंग व्हायरल। पालिकेच्या कारभारावर नागरिकांमध्ये संताप। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी राज्य सरकारनं चालवण्यासाठी घेतलेल्या कर्जत इथल्या इंडी स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। इंडी स्टुडिओमध्ये चित्रपट पर्यटनाला 50% सूट देण्याचा निर्णय। गणेशोत्सवानिमित्त विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणं प्रसिद्ध केले जाणार। राज्य सरकारकडून यासाठी 55 लाख रुपये खर्च करण्यास मंजुरी मिळाल्याची सूत्रांची माहिती। पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं निर्णय घेतल्याची माहिती। एसआर प्रक्रियेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 99.94% डिजिटलायझेशन काम पूर्ण। दरम्यान एसआर प्रक्रियेमध्ये पुण्यामध्ये जवळपास 7 लाख विसंगती आढळलेल्यांना सुनावणीची संधी दिली जाणार। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट नवीन गावांच्या नागरी सुविधांवर महापौरांनी लक्ष घातलं। ड्रेनेज आणि रस्त्याची कामं तातडीनं हाती घेण्याच्या सूचना। लवकरात लवकर कामे हाती घेऊन पूर्ण करण्याच्या सूचना। सिंहगड किल्ल्यावरील मारहाण प्रकरणानंतर पोलीस अलर्ट। आता विकेंडला पोलीस बंदोबस्त वाढवला जाणार। एका पोलीस अधिकाऱ्यासह 5 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय। 2 गटात दगडफेक घटनेनंतर पोलिसांनी घेतली खबरदारी।